ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वयंभू मनु, त्यांची पत्नी शतरूपा आणि कन्या देवहूती या सगळ्यांचं कर्दम ऋषींनी आपल्या आश्रमात स्वागत केलं आणि भगवंतांच्या त्या आज्ञेचं स्मरण होऊन अत्यंत मधुर आणि प्रसन्न वाणीने ते त्यांच्याशी बोलायला लागले. राजन, ना विष्णू पृथ्वीपती असं म्हटलं जातं की राजा, पृथ्वीचं पालन करणारा राजा हा साक्षात विष्णू स्वरूपच असतो. त्या न्यायानं आपण सुद्धा भगवान विष्णूंची जी पालन शक्ती आहे तिचं साक्षात रूप आहात आणि म्हणून आपल्याला सदैव इकडे तिकडे हिंडावं लागतं, फिरावं लागतं. कारण पालन करणं ह्याचाच अर्थ आहे सज्जनांचं रक्षण करणं आणि दुष्टांचा संहार करणं. श्रीमद भागवतातच पुढे 10व्या स्कंधात एक वचन येतं, सद्रक्षणाय खलनिग्रहणायच, की जे वचन आत्ताच्या महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य सुद्धा म्हणून घेतलेलं आहे. राजाचं कर्तव्यच आहे की सज्जनांचं रक्षण करणं आणि दुष्टांचा संहार करणं, त्यांचं पारिपत्य करणं. तेव्हा आपण त्या दृष्टीने सतत भ्रमणशील असता आणि विष्णूंच्या अधिपत्याखाली ज्या प्रकारे वेगवेगळ्या कार्यांसाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म, वरुण इत्यादी देवता कार्यरत असतात, तसंच आपल्याला या पृथ्वीचं पालन करण्यासाठी, प्रजेचं पालन करण्यासाठी अनेक शक्ती मदत करत असतात. तेव्हा अशा आपल्याला माझा नमस्कार असो. मण्यांनी जडवलेला एखादा जयदायक रथ असावा. त्या रथावर स्वार होऊन आपण जेव्हा आपल्या धनुष्याचा टंकार करता, प्रत्यंचा ओढता आणि तिचा जो प्रचंड ध्वनी येतो किंवा आपल्या रथाच्या चाकांचा जो आवाज येतो, जो घरघराट ऐकू येतो, त्याच्यामुळे जे पापी आहेत, जे दूषित मनोवृत्तीचे आहेत, तेही भयभीत होतात आणि आपल्या सेनेच्या, आपल्या सैनिकांच्या पायांनी तुडवले जाऊन हे संपूर्ण भूमंडळ कंपित होऊन उठतं. अशा आपल्या विशाल सेनेला बरोबर घेऊन आपण सगळीकडे विचरण करत असतात. आपण सदैव सूर्यासारखे तेजस्वी असतात आणि सूर्य जसा न थकता न दमता सतत नभोमंडलामध्ये विहार करतो, तसंच आपण सुद्धा या पृथ्वीवर सदैव विहार करत असतात. आणि यदाकदाचित जर आपण हे केलं नसतं तर मग मात्र चोर, डाकू किंवा अन्य लूटमार करणारे ह्यांच्यामुळं ही जी पृथ्वी एरवी वर्णाश्रमाच्या बंधनांनी बांधली गेलेली आहे, नाना प्रकारच्या मर्यादांनी अंकित केलेली आहे, ती वर्णाश्रमा धर्माची मर्यादाच नाहीशी झाली असती, सगळीकडे स्वैरता आली असती आणि विषयलोलूप निरंकुश अशा माणसांकडनं सगळीकडे अधर्माचरण माजलं असतं. जर आपण आपल्या कर्तव्यात जर कसूर केली असती, इकडे तिकडे लक्ष न देता आपण आपल्या महालात जर आत्मकेंद्रित होऊन बसला असतात, नाना प्रकारचे भोग भोगत बसला असतात, तर ह्या दुराचारी लोकांच्या पकडीमध्ये ही संपूर्ण पृथ्वी अडकली असती आणि धर्ममर्यादा केव्हाच नाहीशी झाली असती.
तेव्हा आपण माझ्याकडे आलात, मी आपलं स्वागत करतो, आपल्याला नमस्कार करतो. पण तरी सुद्धा एक विचार असं वाटतं की आत्ता ह्या वेळेला माझ्याकडे आपलं येणं कुठल्या प्रयोजनानं झालं, कुठला हेतू मनात ठेवून झालं, हे जर मला कळलं तर आपली जी काही आज्ञा असेल त्या आज्ञेचं मी अत्यंत निष्कपट भावानं आणि निर्लसपणे पालन करीन, त्याचा स्वीकार करीन. मैत्रेयी विदुरांना सांगतायत की विदुरजी, कर्दमांनी स्वयंभू म्हणूनची अशी स्तुती केली, त्यांना आपल्याकडनं त्यांच्या आज्ञेचं परिपालन होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि मनु महाराजांच्या सगळ्या गुणांचं, सगळ्या कर्मांचं, त्यांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन केलं आणि ते ऐकल्यानंतर स्वयंभू मनु मनातल्या मनात संकोचले आणि मुळातच निवृत्तीपरायण असल्यामुळं त्या संकोचातूनच त्यांनी कर्दम महामुनींना उत्तर द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले, मुने, वेदमूर्ती अशा भगवान ब्रह्मदेवानी आपल्या स्वतःच्या वेदमय मूर्तीचं रक्षण करण्यासाठी तप, विद्या आणि योग यांनी संपन्न आणि विषयांमध्ये पूर्णतः अनासक्त अशा आपल्या ब्राह्मणांना स्वतःच्या मुखातून प्रकट केलं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, खरा ब्राह्मण तोच की जो सदैव तपोव्रत असतो, सदैव विद्याव्रती असतो आणि सदैव योगसंपन्न असतो. बाकी सगळे ब्राह्मण जरी जन्माने ब्राह्मण असले तरी ते आचरणानं ब्राह्मण ठरत नाही. आणि असे ते ब्राह्मण आहेत जे तपाचरणी आहेत, विद्याव्रती आहेत, योगसंपन्न आहेत, सगळ्या विषयांपासून पूर्णतः अनासक्त आहेत, अलिप्त आहेत. अशा ब्राह्मणांच्या रक्षणासाठीच या विराट पुरुषानं आपल्या हजारो बाहूंच्या द्वारे क्षत्रियांची निर्मिती केली. ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघेही समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी आवश्यक आहेत. ब्राह्मणानं विद्या संपन्न करायचे, कुठल्याही प्रकारच्या भोगांमध्ये, विषयांमध्ये आसक्त न राहता तपाचरण करायचं आहे, तपाचरणातून स्वतःचं बळ वाढवायचं आहे आणि योग संपन्न होऊन शरीर आणि मन हे सुद्धा अत्यंत स्वच्छ, शुद्ध असं ठेवायचं आहे. तर तो समाजातल्या इतर घटकांना काही मार्गदर्शन करू शकेल. आणि असे जे ब्राह्मण आहेत त्यांच्या रक्षणासाठी क्षात्रतेजाची योजना आहे. नुसती इतरांवर सत्ता गाजवणं यासाठी क्षात्रतेज निर्माण झालेलं नाही आहे. समाजामध्ये प्रत्येक जण आणि सगळे मिळून धर्मानं निर्माण केलेल्या ज्या मर्यादा आहेत आणि जो धर्म भगवंतानी सृष्ट केलेला आहे त्या धर्माच्या मर्यादेत राहण्यासाठी, ते अनुशासन ठेवण्यासाठी क्षत्रियाने काम करायचं आहे. आणि असं जर दोघांनी एकमेकांच्या सहकार्यानं जीवन जगलं तर त्याच्यातून दोघांचा व्यक्तिशः आणि समष्टीरूप समाजाचाही उत्कर्ष होईल, त्याची उन्नती होईल. मनु महाराज कर्दमुनींना सांगतायत की एकाच शरीराशी बांधलेले असून सुद्धा ब्राह्मण आणि क्षत्रिय आपापली स्वतंत्रपणे प्रगती करू शकतात. आपल्या केवळ दर्शनानंच माझ्या ठिकाणचे सगळे संदेह दूर झाले. कारण आपण जी माझी स्तुती केली, माझी प्रशंसा केली, त्याच्यातून अप्रत्यक्षपणे राजानं प्रजापालन कसं करावं, धर्म कसा पाळावा, हेच आपण प्रेममय रीतीनं निरूपित केलेलं आहे. आपलं दर्शन, आपल्यासारख्या तपस्वी जनांचं दर्शन
जे अजितेंद्रिय आहेत, ज्यांचा आपल्या मनावर इंद्रियावर ताबा नाही, अशा लोकांना अतिशय दुर्लभ आहे. पण माझं भाग्य असं आहे की मला मात्र आपलं हे पवित्र दर्शन घडलं आणि आपल्या पायाची ही पवित्र धूळ मला माझ्या मस्तकावर धारण करता आली. खरोखर माझा भाग्योदय झालाय की आपणच मला राजधर्माचं शिक्षण दिलं आणि माझ्यावर अतिशय फार मोठा अनुग्रह केला. मला तर असं वाटतंय की माझं हे शुभ प्रारब्धच आता उदित झालेलं आहे की ज्याच्यामुळे आपली ही अशी पवित्र आणि मधुर वाणी मला ऐकायला मिळाली. आता मी तुम्हाला राजा म्हणतोय की का आलो त्याचं प्रयोजन मी तुम्हाला सांगतो. माझी अतिशय लाडकी मुलगी आहे आणि ती लाडकी असल्यामुळंच तिच्या कल्याणाच्या बाबतीत माझ्या ठिकाणी अतिशय मोठी चिंता निर्माण झालेली आहे. मी चिंताग्रस्त आहे आणि म्हणून ह्या दिनाची या दासाची आपण प्रार्थना कृपापूर्वक ऐकावी. मग ती प्रार्थना काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.